सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। नमस्कार, मी प्रशांत थोरवे आणि सातारा न्यूज। आपण पाहू शकतो की वाईमध्ये वाई फेस्टिवल याचा अगदी दिमाखामध्ये या सुरुवात झालेली आहे आणि आज या निमित्त भव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपल्या समवेत आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहिवळे मॅडम आहेत, डॉक्टर आहेत। मॅडम काय सांगाल, एकंदर आज आपण वाई फेस्टिवल 2023 साजरा करताय, कसं पाहता आज भव्य रक्तदान शिबिर आहे? आमचा हा 16वा वाई फेस्टिवल आहे आणि त्याचं बेसच असं आहे की विविध कलांना प्रोत्साहन देऊन त्यांना योग्य संधी मिळावी। वाईत कलाकार खूप आहेत, खेळाडू खूप आहेत, म्हणून जिमखाना म्हणून आमची जी ब्रँच आहे ती पण अत्यंत म्हणजे सदैव तत्पर असते। आमचे सगळे खेळाडू नॅशनल लेव्हलपर्यंत गेलेले आहेत आणि त्यांचं ट्रेनिंग पण चांगलं होतं। तसंच विविध कला गुणदर्शनासाठी आम्ही ह्या वर्षी नवीन उपक्रम चालू केला, टॅलेंट हंट म्हणून। त्याला वाईकरांनी इतका छान प्रतिसाद दिला की काल सकाळी 9:30 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत आमचे प्रोग्राम चालू होते आणि अगदी तिकीट लावून बघता येतील इतका सुंदर प्रोग्राम झाला तो। वाईत कलाकार खूप आहेत, नेहमी आमच्या डान्स कॉम्पिटिशन तर असतातच, तबलावादक, गायन, एकांकिका, पपेट शो, पोवाडे, असं सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून कालचा टॅलेंट हंट हा प्रोग्राम तर केला। उद्या आमची रांगोळी स्पर्धा आहे आणि त्याच्यानंतर महिलांसाठी पाककला पण स्पर्धा आहे। असा विविध अंगांनी नटलेला आमचा हा वाई फेस्टिवल, त्याचं हे 16वं वर्ष। कैलासवासी अण्णा कोल्हापुरे यांनी आमची ही उत्कर्ष पतसंस्था स्थापन केली। ती धुरा त्यांच्या सक्षम पत्नी आणि माझी मैत्रीण अनुराधा कोल्हापुरे यांनी गेली 10 वर्ष अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडली। त्यात सभासदांचे हित आणि कर्जदारांना व्यवस्थित कर्ज वाटप आणि ट्रान्सपरन्सी हे मुख्य हे ठेवूनच त्यांनी ते केलेलं आहे। त्यात सतत उत्कृष्ट लाभांश देणारी आमची सामाजिक संस्था, आमची जी ब्रँच आहे वाई जिमखाना, त्याच्याबरोबर आम्ही उत्तम खेळाडू तयार करतो आणि वाई फेस्टिवलला आम्ही प्रत्येक गोष्टीत म्हणजे चित्रकला, ब्लड डोनेशन, बॅडमिंटन, महिलांसाठी प्रोग्राम असे सर्व आयोजित करतो। त्यामुळे सामाजिक कार्यासुद्धा आम्ही तत्परच। हे आहेत डॉक्टर पोळसर। आज रक्ताची खूप आवश्यकता आहे आणि आज वाई फेस्टिवलच्या माध्यमातून हा उपक्रम चालू केलेला आहे। असंख्य रक्तदात्यांनी रक्त दिले, तर काय सांगाल याविषयी? रक्तदान श्रेष्ठदान। मूळ आपल्याला आज रक्ताची भारतात अत्यंत गरज आहे। 1 करोड युनिट्सपर्यंत रक्ताची आपल्याला मागणी असते दरवर्षी भारतात, पण आपल्याकडं 70 लाखापर्यंतच युनिट्स जमा होतात। अजूनसुद्धा आपण 30 लाख युनिट्स मागं आहोत। वाई फेस्टिवलच्या निमित्तानं हा जो उपक्रम आपण हाती घेतलेला आहे तो आपल्यातर्फे ह्या समाजोपयोगी कामासाठी एक हातभार असेल आणि हा हातभार असाच पुढं वृद्धिंगत होत समाजात रक्तदानाचं महत्त्व लोकांनी जाणावं आणि सर्वांनी पुढे येऊन रक्तदान करावं आणि ही अशी त्रुटी जी 30 लाख युनिट्सची आपल्यामध्ये दिसते भारतात, ती भारतात राहू नये हीच सदिच्छा। आणि अशाच पद्धतीनं हा उपक्रम दरवर्षी वाई फेस्टिवलच्या वतीनं राबवला जावा आणि भविष्यात अशा पद्धतीची त्रुटी भारतात दिसून येऊ नये हीच सदिच्छा। आपल्या समवेत अमर कोल्हापुरे सर आहेत। उत्कर्ष पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम आपण राबवतात, त्यातीलच एक वाई फेस्टिवल आहे, तर याविषयी काय सांगाल सर? वाई फेस्टिवल म्हणजे सर्वांगीण सांस्कृतिक वाईचा सर्वांगीण आविष्कार असं टॅगलाईन असलेला वाई फेस्टिवल असतो। त्याच्यामध्ये कला, क्रीडा, सामाजिक काम या सर्वांगीण म्हणजे छोट्या मुलापासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत, पुरुषापासून ते महिलांपर्यंतचा पूर्ण सहभाग मिळावा असा विविध अंगाने हा भरवलेला सोहळा आहे। तर यावर्षी तो 8 तारखेला चालू झाला आणि त्याचा सांगता समारंभ 24 तारखेला आहे। तर त्याच्यामध्ये बॅडमिंटन स्पर्धा, त्याच्यानंतर सायकल रॅली, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा, बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन, संगीताचा कार्यक्रम, रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर मला असं वाटतं झी मराठीचा उत्सव नात्यांचा हा एक कार्यक्रम आहे, पाककला स्पर्धा आहेत।
अजून मला असं वाटते बरेच नाव घेता येईल असे उपक्रम आहेत. तर या सर्व उपक्रमांना वाईकरांनी, वाईच्या आसपासल्या सर्व पंचक्रोशीतल्या व्यक्तींनी, नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. तर त्या कार्यक्रमाचा खरा अर्थ साध्य झाला असं मी म्हणेन. गेली 16 वर्ष वाई फेस्टिवल आपल्या या उत्कर्ष संस्था, वाई जिमखाना आणि उत्कर्ष परिवारातील सर्व सदस्य यांच्या सर्व सहकार्यातून अत्यंत उत्तम रीतीनं पार पाडण्यात येत आहे. आणि यावर्षीचा सर्वोच्च उपक्रम म्हणजे संस्थेने एक वेगळा उपक्रम घेतला की महिनाभर सर्व कार्यक्रम ठेवलेले आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सर्व शाखांचे प्रतिनिधी, जवळजवळ 8 शाखांच्यामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत 1000 रक्तदान झालेले आहेत. अद्याप आजही हा उच्चांक आणखीन होणार आहे. त्याबरोबर सर्व प्रकारच्या स्पर्धा म्हणजे वाईकरांना ज्या ज्या प्रकारच्या गुणवत्ता वाईकरांच्यामध्ये आहेत, वाईच्या परिसरामध्ये आहेत, त्या सर्व संस्थांच्यामधून सर्वांना या ठिकाणी सहभागी करून घेण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा संस्थेने आयोजित केलेल्या आहेत. त्याच्यामुळं वाईकरांना मोठी देणगी आमच्या या उत्कर्ष परिवारातर्फे देण्यात आलेली आहे. आणि या सर्वांचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे निमंत्रक अमर कोल्हापुरे असतील, आमच्या फेस्टिवलच्या अध्यक्षा मंगळा अवेळे डॉक्टर असतील, आणि त्याचबरोबर विविध संस्थांनी जे सहकार्य केलेले त्याच्यामुळं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उत्कर्ष परिवार वाईकरांना अनेक प्रकारच्या संधी देतो आहेत. मला वाटते डॉक्टर ऐवळे मॅडम असतील, अमर कोल्हापुरे असतील, या सर्वांनी या ठिकाणी नमूद केलेलंच आहे. आणखीन उत्तम आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करून कौतुक करण्याच्या भूमिका. आज तुम्ही पाहिलं असेल चित्रकला स्पर्धा, एवढा मोठा गणपतीचा जो घाटाचा परिसर आहे तो सुद्धा उत्तम सजलेला आहे. ते लहान गटापासून मोठ्या गटापर्यंतचे सर्व कलाकार या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. अधिक बऱ्याच गोष्टी आपल्याला फेस्टिवलच्या निमित्तानं पाहायला मिळतील. आणि या ठिकाणी आमचे पवारसाहेब जे आहेत CEO, त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी पूर्ण वेळ या ठिकाणी सहभाग घेतला जातो. बॅडमिंटन स्पर्धासारखा उत्तम स्पर्धासुद्धा आमचे वैभव मुळे संचालक या ठिकाणी उत्तम रीतीनं पार पाडत आहेत. प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये याच्यामधला वाटा आहे आणि ते सर्व कामकाज उत्तम रीतीनं वाईकरांच्या सेवेसाठी उत्कर्ष परिवार वाई जिमखाना पार पडत आहे, एवढं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. नक्कीच वाईला हा एक वेगळा सांस्कृतिक वारसा आहे आणि हा सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम हे वाई फेस्टिवल करत आहे. प्रशांत थोरवे, सातारा न्यूज, वाई. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.